नमस्कार. आज आपण एक फळांची गोडाची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी आता 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते थोडं कोमट असतानाच ते 4 ते 5 चमचे दूध मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्या दुधामध्ये आता मी छान कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 4.5 ते 5 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. तर अशा वेगवेगळ्या फ्लेवरचे कस्टर्ड आपल्याला बाजारात विकत मिळतात. पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी असे मिळतात. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण ती घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला छान चमच्याच्या साहाय्याने ह्या दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे. आणि ती थोडी तळाला जाऊन बसते, त्यामुळे आपण ज्या वेळेला हिचा उपयोग करू तेव्हा पुन्हा आपल्याला एक वेळा पुढ्यापासून त्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसवर जे आपलं दूध तापत आहे तर ते आपल्याला अधूनमधून थोडं हलवत राहायचं आहे. या ठिकाणी मी जवळजवळ 4 चमचे साखर या दुधामध्ये घालून घेतलेली आहे. आणि याच्यानंतर आपल्याला हे दूध हलवून घ्यायचं आहे. छान साखर त्यात विरघळून घ्यायची आहे. आणि आता हे दूध जे आहे तर हे आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. या दुधाला उकळी आली की आपल्याला जी आपण कस्टर्ड पावडर दुधात मिक्स केली होती ती गाळून घ्यायची आहे. म्हणजे एकसुद्धा गुठळी त्यामध्ये आपल्या दुधामध्ये जाणार नाही. आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्याला छान सतत हलवत राहायचं आहे. नाहीतर कस्टर्ड पावडर बुडाशी जाऊन चिटकून बसते. त्यामुळे आपल्याला सतत दूध असं हलवत राहायचं आहे. आणि हे जे कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध छानपैकी उतू आलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याला अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित अशी कस्टर्ड पावडर सगळीकडे अशी थिक तयार होईल. आणि त्यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे दुधाचं तर हे काढून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला एका परातीमध्ये आपण छान पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरला ते आणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात आधी कस्टर्ड करताना आपल्याला हे दूध आधी तयार करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला त्याला थंड करून घ्यायचं असतं. आणि हे जे फ्रूट सॅलड आपण करणार आहोत तर ते थंडच खूप छान लागते. त्यासाठी आपल्याला हे जे कस्टर्ड आहे तर हे सगळ्यात आधी तयार करून घ्यायचं आणि त्याला थंड करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत तर आपले जे फळं तुम्हाला दिसत आहेत तर हे फळं आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आणि भरपूर असा वेळ आपल्या हे फळं कापण्यामध्ये जातो. या ठिकाणी पाहू शकता की आपले सगळे फळं हे कापून तयार आहेत. अगदी बारीक बारीक आपण पीसेस केले आहेत. किंवा तुम्हाला थोडे मोठे पीसेस आवडत असतील तर तसेसुद्धा आपण करू शकतो. यामध्ये फक्त मोसंबी किंवा जे संत्र वगैरे आपण घालणार असू तर ते जे थोडे आंबट फळं असतात ते थोडे कमी घालायचे आहेत. आणि तसं काही प्रमाण याचं नाही आहे. आपण कमी जास्त हे फळं करू शकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं टीप म्हणजे आपलं जे सफरचंद आहे तर हे आपल्याला सगळ्यात शेवटी कापायचं आहे, की ज्यामुळे काय होईल की ते काळं पडणार नाही. आणि अगदी आपण आता त्या कस्टर्डमध्ये आपण सगळे फळं मिक्स करणार आहोत, तर त्यावेळेला आपल्याला केळं हे कट करायचे आहे, की त्यामुळे केळंसुद्धा काळे पडणार नाहीत. तर या ठिकाणी अगदी थंडगार असं आपलं कस्टर्ड तयार आहे आणि त्या गंजामध्ये मावणार नाही म्हणून मी एका छोट्या भांड्यामध्ये ते थोडंसं काढून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण आता एक एक करत असे सगळे फळं जे आहेत तर ते टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण सफरचंद टाकलेलं आहे आणि त्यानंतर चिकू, नंतर मोसंबी, त्यानंतर पपई, अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आपल्या ह्या फ्रूट सॅलडचं होणार आहे. आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी डाळिंब टाकलेले आहे आणि आपलं केळ टाकायचं अजून शिल्लक आहे. तर आपण वेळेवर आता ते कट करून पटकन त्याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत. आता आपलं जे संपूर्ण कस्टर्ड तयार होणार आहे तर त्यामध्ये जवळजवळ 22 ते 25 बाऊल आपले कस्टर्ड तयार झालेलं आहे. अगदी सुंदर असं आपलं हे फ्रूट सॅलड दिसत आहे. आता जे उरलेलं कस्टर्ड आहे त्यामध्ये आपण सगळे फळं टाकून घेतलेले आहे आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आपलं कस्टर्ड आणि फळांचं प्रमाण अगदी दोन्ही याच्यात सारखं राहिलं पाहिजे म्हणून जे छोट्या भांड्यात आपण मिक्स करून घेतलेले फळं होते तर ते आपण आता एकत्र करून घेणार आहोत. आणि आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे तर किंवा आपण याला फ्रूट सॅलड असंही म्हणू तर हे तयार आहे. आणि सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आपल्याला यामध्ये दिसत आहे आणि चवीलासुद्धा अतिशय सुंदर असं हे फ्रूट सॅलड लागतं. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि छान आता आपण एका वाटीमध्ये ते सर्व करण्यासाठी काढून घेत आहोत. आपलं फ्रूट सॅलड तयार आहे. वरून आपण डाळिंबाचे दाणे डेकोरेशनसाठी घातलेले आहे आणि अतिशय ते सुंदर दिसत आहे. धन्यवाद.